नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, मराठी महिन्याची शेवट ही अमावस्येने होत असते. आता सध्या पौष महिना चालू आहे आणि पौष महिन्यामध्ये येणारी अमावस्या ही दर्शमौनी अमावस्या असे म्हणून ओळखले जाते. पौष महिन्यानंतर माघ हा मराठी महिना चालू होतो. तर या पौष महिन्याची अमावस्या ही 17 जानेवारी उत्तर रात्री 2:03 चालू होत आहे आणि 18 तारखेला 18 जानेवारी म्हणजेच रविवारी ही उत्तर रात्री 1:21 ही अमावस्या असणार आहे. अमावस्या रविवारी या दिवशी आलेली आहे. तसेच या दिवशी घराच्या सुखासमाधानासाठी म्हणून आपल्याला काय काय सेवा व करता येतील याची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया. तर मित्रांनो, पौष अमावस्या ही शनिवार दिनांक 17 जानेवारी उत्तर रात्री 12:03 चालू होत आहे आणि रविवार दिनांक 18 जानेवारी उत्तर रात्री 1:21 असणार आहे. या दिवशी या पौष महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला दर्श मौनी अमावस्या असे म्हणतात. म्हणजेच रविवारी अमावस्या असेल तर अमावस्येच्या दिवशी आपण काय काय करायचं आहे, चला तर मग ते आपण पाहूया. सगळ्यात अगोदर उठल्या आपण आंघोळीच्या अगोदर आपण आपल्या घरातील सर्व जाळी जळमटे हे काढून टाकायचे आहेत. अगदी घरात जाळी जळमटे नसतील तरीसुद्धा आपल्याला भिंतींवरून हा झाडू फिरवून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला अंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ टाकल्याने आपल्याला जी काही निगेटिव्हिटी आहे, जी आपल्यात नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट बाधा असेल तर ती निघून जाण्यासाठी मदत मिळते. किंवा खडे मीठ पाण्यामध्ये टाकले तरीसुद्धा चालते. अंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम आपण उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तो आपल्याला पुसून घ्यायचा आहे आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला देखील हळदीचं पाणी आपण शिंपडू शकता किंवा हळदीचं लेपनसुद्धा आपण करू शकता. आपल्या पितरांचा उंबरठ्यावर च्या कडेला हा वास असतो असे म्हटले जाते. त्याच्या तिथीला आपली जे पित्रे आहेत ते आपल्या पृथ्वी तलावर येत असतात असे आपले मोठी माणसं आपल्याला सांगत असतात. अमावस्येच्या दिवशी न विसरतात आपल्याला आपल्या घरातील फरशी आहे ती पुसायची आहे आणि फरशी पुसत असताना त्यामध्ये मात्र गोमूत्र, खडे मीठ आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि मीठ टाकल्यामुळे आपली जी फरशी आहे तर त्यावरची नकारात्मकता ती दूर होते. घरामध्ये काही वस्तुदोष असतील तर ते देखील दूर होतात आणि आपल्या घरात काही दोष असतील ते देखील दूर होतात. म्हणजेच आपल्या घरामध्ये जे छोटे छोटे जंतू येत असतात ते आपण मीठ टाकल्यामुळे ते नाहीसे होतात. त्यामुळे आपण फरशी पुसताना पाण्यामध्ये मीठ नक्की टाकावं. उंबरट्याला हळदीचं लेपन हे नक्की करावं. आणि असे सुद्धा अमावस्येला म्हटले जाते की अमावस्येच्या दिवशी आपण चौमुखी दिवा लावला तर आपल्या घरामध्ये हे लक्ष्मी माता प्रवेश करते. दिव्यामध्ये तुम्ही नेहमी मोहरीचे तेल टाकण्याचा प्रयत्न करा. मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल आहे ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ हे देखील आवर्जून टाका. अशा पद्धतीने एक चौमुखी दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचा आहे किंवा दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 दिवे लावा. उंबरठा सुशोभित करून त्यानंतर अजून काही ठिकाणी आपल्याला दिवा हा लावायचा असतो. तो म्हणजे आपण तुळशीमातेजवळही न चुकता दिवा लावायचा आहे. आपण रात्री तुळशीमातेजवळ दिवा लावतो, पण अमावस्येच्या दिवशी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईमला तुळशीमातेजवळ अवश्य दिवा लावा. अमावस्येच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला हा भरभरून मिळतो. त्यामुळे तुम्ही तुळशी मातेची पूजा केल्यानंतर 108 वेळा प्रदक्षिणा करावी. तसे केल्याने तुमच्या आर्थिक भरभराट होते आणि कर्जातून मुक्ती देखील मिळते. तसेच सूर्यदेवाला या दिवशी तुम्ही अर्घ्य नक्की द्या. असे केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते आणि घरातील सदस्यांची प्रगती होते. तुपाचा दिवा सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही हा तुळशी मातेजवळ नक्की लावायचा आहे. आता हे सगळं करून झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं असतं. तर मैत्रिणींनो, आपण उंबरठ्यावर, मुख्य दरवाजावर, देवघरात आणि किचनमध्येही स्वस्तिक काढू शकता. मैत्रिणींनो, अमावस्येच्या दिवशी आपण पुढील उपाय हा आवर्जून करावा. म्हणजेच आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे. आपल्याला
कावळ्यासाठी दहीभात ठेवायचा आहे. अगदीच कावळा नाही आला तर दुसरे पक्षी कोणते खाऊन गेले तर काहीही हरकत नाही. त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका आणू नका आणि पक्ष्यांसाठी हा दहीभात आवर्जून ठेवा. त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावरून देखील दहीभाताचा उतारा करायचा आहे. अमावस्या या तिथीला आपल्याला दहीभात घ्यायचा आहे. बिना मिठाचा थोडासा भात आपल्याला शिजवायचा आहे आणि त्यामध्ये चमचाभर इतकंच दही मिसळून हा दरवाजावर उतरून दुपारी मुख्य प्रवेशद्वारावरून उतरून तुम्ही पक्षी येते असतील त्या पक्ष्यांना तुम्ही खायला द्या व आपल्या टेरेसवरती नेऊन ठेवा, म्हणजेच पक्षी येऊन तो दहीभात नक्की खातील. हा उपाय केल्यामुळे घरातील इडापिडा दूर होते. त्याचबरोबर आपल्याला पितरांचा आशीर्वाद देखील लाभतो. पितृदोष देखील दूर होतो. 3 वेळा फक्त आपल्याला उतारवायचा आहे आणि कोणाशीही न बोलता आपल्याला हा जो भात आहे तो पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे. आणि नंतर उतारा करून माघारी आल्यानंतर जो व्यक्ती उतारा करून माघारी येतो त्याने हातपाय अगदी स्वच्छ धुवावेत, मगच घरामध्ये प्रवेश करावा. मी नारळाचा देखील उतारा या दिवशी नक्की करू शकता. तुमच्या मुख्य दरवाजावरून नारळाचा उतारा करताना त्यावरती हळदी कुंकू लावून अष्टगंधाने हळदी कुंकू लावून तो नारळ मुख्य दरवाजावरून तुम्ही 7 वेळेस फिरवायचा आणि एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा झाडाखाली तो तुम्हाला ठेवायचा आहे. पण त्यावरती कोणाचा पाय पडणार नाही आणि त्यामुळे कोणाचा अपघात होणार नाही याची मात्र काळजी तुम्ही नक्की घ्या. आणि ज्यांना पितृदोष आहे त्यांनी पिंपळाच्या झाडाची पूजा या दिवशी केल्याने त्यांचा पितृदोष देखील कमी होतो असे देखील म्हटले जाते. आणि पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवासुद्धा आवर्जून लावू शकता. त्यामुळे तुम्हाला पितृसूक्त कमी होत असतो. तसेच तुम्ही अमावस्येच्या दिवशी होम हा आवर्जून करायचा आहे. म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. ते म्हणजे मातीची पंती घेऊन त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती 1-2 कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये 1 चमचाभर एवढंच तूप टाकायचं आहे आणि 1 लवंग, तमालपत्र तुम्ही बारीक करून कापून टाकू शकता आणि याचा होम करायचा आहे आणि तो घरभर फिरवायचा आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण शुद्ध होईल आणि कापूर नकारात्मकता दूर करतो आणि बाकीचे 1-2 जे आपण मसाल्याचे पदार्थ टाकतो किंवा तूप टाकतो या सगळ्या गोष्टी आपल्याला आरोग्यासाठी चांगल्याच असतात. त्यामुळे तुम्ही प्रत्येक अमावस्येला घरी हा होम नक्की करा. त्यानंतर सर्वात उत्तम उपाय म्हणजेच कोहळा. तुम्ही अमावस्येच्या दिवशी कोहळा तुमच्या मुख्य दरवाजावरती बांधू शकता. त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात. कोहळा हा आपल्या मुख्य घराच्या दरवाजावरती बांधायचा असतो. त्यामुळे आपल्या घराला दुष्ट शक्तींपासून संरक्षण मिळतं आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते. कोहळा हा सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवावा आणि नंतर स्वच्छ कपड्याने पुसावून घ्यावा. कोहळ्यावरती दोन्ही बाजूला आपल्याला ओम आणि स्वस्तिक हे चिन्ह काढायचे आहेत. स्वस्तिक हे चिन्ह तुम्ही ओल्या कुंकवाने, ओम हे चिन्ह देखील ओल्या कुंकवाने तुम्ही काढू शकता. त्यानंतर कोहळ्याला गंध, अक्षदा, हळदी कुंकू आणि फुलाने त्याची पूजा करावी व नंतर कोहळा हा लाल कपड्यामध्ये बांधून मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती तुम्हाला हा बांधायचा आहे, जेणेकरून येता जाता तो कोहळा सर्वांना दिसेल. कोहळा हा शक्यतो शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशीच बांधायचा आहे. जेव्हा कोहळा हा खराब होईल तेव्हा कोहळा हा सूर्यास्तानंतरच बांधावा. कोहळ्याचा हा उपाय तुम्ही अमावस्येला नक्की करून बघा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल